बघ बेटा, आई ही मैत्रीण असते, म्हणून तुझ्या मनात काहीही असेल मला शेअर कर. माझा एक बॉयफ्रेंड आहे राहुल नावाचा. काय बोललीस? वाटलंच मला. नाही, मला वाटलंच होतं. रात्री मी बोललीच, चादरीमध्ये कुचकुच कुचकुच काय आवाज येतोय? हा, मी तर झोपली होती आणि ही पण मला बोलली मी झोपली, पण नाही, तू झोपली नव्हतीस. तू बोलत होतीस कोणाच्या तरी फोनवर. कोण आहे तो राहुल? कोण आहे? हा, आज तुझा मुडदाच गाडते मी. थांब. आई मला हे पुस्तक पाहिजे ते दिलं, आई मला हे कपडे पाहिजे ते घेतले, आई मला खायला जायचं तुला खायला पाठवलं. आता तुला काय वाटलं तू मनमानी करशील? हा, तुला जो बॉयफ्रेंड पाहिजे तो तू पटवशील? एवढे चांगले नाही आम्ही. हा, मला मैत्रीण मानून बोललीस ठीक आहे, पप्पाला कधी मित्र नको माणूस. तुझ्या जिबेचे किती तुकडे करेल ना मी सांगू नाही शकत. तिला वाटलं आपली आई मूर्ख आहे, आपली आईला काय कळत नाही. पण बेटा, मांजर कितीही डोळे झाकून दूध प्यायली ना तरी अख्खं जग बघत असतं बेटा. मी सगळं बघत होती. हा बेटा, का बोलते मी तुला? हा, तुला तर मी बोलायला पाहिजे. हे बघ बेटा, हे प्रेम वगैरे ना काय नसतं, सगळ्या अंधश्रद्धा असतात. माझं आयुष्य बघ काय झालं माझ्या आयुष्यात. हा, असं नाही, म्हणजे मी हे म्हणते की केलं ना शेवटी मी अरेंज मॅरेज, चांगलं चाललंय ना आमचं. आज मी लव्ह मॅरेज केलं असतं तर मला किती मार खायला लागला असता. मी तर मुडदा गाडला असता बेटा, पण तुझ्यामध्ये ती क्षमता नाहीये. तू नाही गाडू शकत बेटा मुडदा. बेटा, एखाद दिवस फसवेल तुला आणि नेईल कुठेतरी, मग काय करायचं आम्ही? हा, विकून विकून टाकेल कुठेतरी. सगळे मुलं सारखे नसतात बेटा. तो बाप चाललेला त्याची किडनी विकायला, मी बोलले नका विकू किडनी, माझे दागिने विकले म्हणून. हा, का तर बाई आपल्या पोरीचं शिक्षण नीट होऊ दे, आणि पोरगी काय गुलखी लावते कॉलेजला जाऊन. हा, बॉयफ्रेंडला पाठवते.